विद्यार्थी मित्रांनो, प्रथम सत्रात परीक्षेची तयारी म्हणून कारणे द्या कसे लिहितात ते समजून घेऊ. 1. दूध संपूर्ण आहार आहे. उत्तर: दुधात कार्बोदके, चरबी, प्रोटीन, खनिज, क्षार आणि विटामिन असतात. अशा प्रकारे दुधात आहारातील सर्व पोषक द्रव्ये असतात. फक्त दूध घेतल्याने आपल्याला आवश्यक असे सर्व पोषक द्रव्ये मिळतात. म्हणून दुधाला संपूर्ण आहार म्हणतात. 2. लहान मुलांना प्रोटीनयुक्त आहार दिला पाहिजे. उत्तर: लहान मुलांची शरीराची वाढ खूप लवकर होत असते. त्यामुळे नवीन मांसपेशी निर्माण होत असतात. त्यासाठी प्रोटीन आवश्यक आहे. मुलांच्या शरीराच्या जैविक क्रियांचे नियमन होईल, तसेच रोगांपासून त्यांचे रक्षण होईल. त्यासाठी प्रोटीन आवश्यक आहे. म्हणून लहान मुलांना प्रोटीनयुक्त आहार दिला पाहिजे. 3. आपण समतोल आहार घेतला पाहिजे. उत्तर: समतोल आहारात आपल्या शरीराला आवश्यक असे सर्व पोषक द्रव्ये योग्य प्रमाणात असतात. समतोल आहार घेतल्याने शरीराला शक्ती मिळते. शरीराची योग्य वाढ होते. शरीर तंदुरुस्त राहते. समतोल आहार घेतल्याने कार्यक्षमता वाढते. रोगप्रतिकार शक्ती वाढते. त्यामुळे शरीर निरोगी व चांगले राहते. म्हणून आपण समतोल आहार घेतला पाहिजे. 4. आहारात हिरवी पाने असणारा भाजीपाला घ्यायला पाहिजे. उत्तर: हिरव्या भाजीपाल्यात आपल्या आवश्यक असे विटामिन आणि खनिज, क्षार पुरेशा प्रमाणात असतात. तसेच हिरव्या भाजीपाल्यात असलेले पाचक रेषे आहाराला पचविण्यात मदत करतात. त्यामुळे आहारात हिरवी पाने असणारा भाजीपाला घ्यायला पाहिजे. 5. मुलांनी सूर्याच्या कोवळ्या उन्हात बसायला पाहिजे. उत्तर: मुलांच्या शरीरातील हाडांची वृद्धी, वाढ तसेच मजबूत होण्यासाठी विटामिन डी खूप आवश्यक आहे. विटामिन डी आपणास सूर्याच्या कोवळ्या उन्हात मिळते. सूर्याची किरणे त्वचेवर पडल्याने त्वचेत विटामिन डी उत्पन्न होते. तसेच विटामिन डी मिळाल्याने मुलांना सुक्तान रोग होत नाही. त्यामुळे मुलांनी सूर्याच्या कोवळ्या उन्हात बसायला पाहिजे. 6. स्वयंपाक बनविण्यासाठी भांडी लाकडाची बनविण्यात येत नाही. उत्तर: स्वयंपाक करण्यासाठी भांडी चुलीवर किंवा गॅसवर ठेवून गरम करतात. स्वयंपाकाची भांडी लाकडाची बनलेली असतील तर ते चुलीवर किंवा गॅसवर गरम केले असता ते जळून जातील. म्हणून स्वयंपाक बनविण्यासाठी भांडी लाकडाची बनविण्यात येत नाही. 7. भिंतीच्या पलीकडे उभ्या असणाऱ्या व्यक्तीला पाहू शकता येत नाही. उत्तर: भिंत ही अपारदर्शक आहे. अपारदर्शक पदार्थ किंवा वस्तूच्या आरपार आपण पाहू शकत नाही. म्हणून भिंतीच्या पलीकडे उभ्या असणाऱ्या व्यक्तीला पाहू शकता येत नाही. 8. दुकानात कपाट व बरण्या काचेच्या असतात. उत्तर: काच हा पारदर्शक पदार्थ आहे. त्यामुळे आपण आरपार पाहू शकतो. दुकानात कपाट व बरण्यात ठेवलेल्या वस्तू आपण त्यांना उघडल्याशिवाय पाहू शकतो. म्हणून दुकानात कपाट व बरण्या काचेच्या असतात. 9. तांदूळातून खडे दूर करण्यासाठी अलगीकरणाच्या हाताने निवडणे पद्धतीचा उपयोग होतो. उत्तर: डोळ्यांनी दिसणारे आणि हाताने पकडू शकतो अशा घटकांना हाताने निवडून वेगळे करू शकतो. ह्या पद्धतीला निवडणे असे म्हणतात. तांदूळात असलेले खडे चाळणे आणि पाखडल्याने वेगळे होत नाही. म्हणून तांदूळातून खडे दूर करण्यासाठी अलगीकरणाच्या हाताने निवडणे पद्धतीचा उपयोग होतो. 10. उन्हाळ्यात दुपारी झाडाखाली थंडावा, गारवा जाणवतो. उत्तर: झाडाखाली आपणास ऊन लागत नाही. तसेच वृक्षाचे पर्ण त्याच्या सपाटीवर आलेल्या छिद्रांमधून बाष्पोत्सर्जनाची क्रियाद्वारे जास्तीचे पाणी बाष्प स्वरूपात वातावरणात सोडते. परिणामी आजूबाजूचे वातावरण थंड राहते. म्हणून उन्हाळ्यात दुपारी झाडाखाली थंडावा, गारवा जाणवतो. 11. पर्णाला वनस्पतीचे स्वयंपाक घर म्हणतात. उत्तर: वनस्पती त्याच्या पर्णात असलेले हरितद्रव्य, क्लोरोफिल
च्या मदतीने सूर्यप्रकाशाच्या हजेरीत हवेतील कार्बन डायऑक्साईड आणि मुळाने शोषलेले पाणी आणि क्षारचा उपयोग करून स्वतःचे अन्न तयार करते. अशा प्रकारे अन्न बनविण्याची क्रिया पर्णात होते. म्हणून पर्णाला वनस्पतीचे स्वयंपाकघर म्हणतात. 12. पक्षी हवेत सहज उडतात. उत्तर पक्षीचे हाडे हे छिद्रिष्ट आणि हलके असतात. ह्यामुळे त्यांचे शरीर वजनात हलके असते. तसेच अग्र उपांगांचे पंखात रूपांतर झालेले असते. ते त्यास उडण्यात मदत करतात. खांद्याची हाडे मजबूत असतात. छातीचे अस्थि उडताना स्नायूंना धरून ठेवण्यासाठी विशिष्ट रूपाने रूपांतरित झालेले असतात. त्याचा उपयोग पंखांना वर खाली करण्यासाठी होतो. त्यांचे शरीर धारा रेषीय असते. त्यामुळे हवेचा अवरोध कमी होतो. ह्या सर्व अनुकूलनामुळे पक्षी हवेत सहज उडतात. 13. गांडुळाला शेतक्यांचा मित्र म्हणतात. उत्तर गांडूळ जमिनीत राहतो. गांडूळ त्याच्या मार्गात येणारी माती खातो. त्याचे शरीर अपाचित अन्नाला माती बाहेर काढते. गांडुळाद्वारे करण्यात येणारे हे कार्य मातीला सुपीक बनविते, ज्यामुळे वनस्पतीला लाभ फायदा होतो. म्हणून गांडुळाला शेतक्यांचा मित्र म्हणतात. 14. मासा पाण्यात सहज पोहतो. उत्तर मास्याचे शीर्ष तसेच शेपूट तिच्या मध्य भागापेक्षा पातळ आणि टोकदार असते. शरीराच्या या प्रकारच्या रचनेला धारा रेषीय म्हणतात. ह्या रचनेमुळे पाणी इकडे तिकडे ढकलले जाते आणि मास्याला पाण्याचा अवरोध कमी होतो. त्याचे अग्र उपांगाचे मीनपक्षात रूपांतर झालेले असते. ते त्यास पोहण्यात मदत करतात. मास्याच्या शरीरावर दुसरे मीनपक्ष सुद्धा असतात, जे पोहण्याच्या वेळी पाण्यात संतुलन टिकविण्यासाठी तसेच दिशा नक्की करण्यात मदत करतात. ह्या सर्व अनुकूलतेमुळे मासा पाण्यात सहज पोहू शकतो.